छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी त्याची दुखापत झाली आणि तो खाली पडला। हे महाराष्ट्राचं अतिशय दुर्दैव आहे। खरं तर कोणताही पुतळा उभा करत असताना आर्किओलॉजी डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते, त्याची गाईडलाईन ठरलेली आहे। पुतळ्याचा आकार कसा असावा, त्याचं वजन किती असावं, त्याची बांधणी कशी असावी याचा विचार त्या ठिकाणी केला जातो। आणि विशेषतः आपण एखाद्या नदीवर पूल बांधत असताना बघितलं तर 100 वर्षाचा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी घेतला जातो। तसंच विंडची पॉवर म्हणजे वाऱ्याचा वेग किती आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि नौदलाचं तर तेच काम त्या ठिकाणी आहे। आणि दुर्दैवानं अशा परिस्थितीत हा पुतळा पडल्यानंतर आज सत्तारूढ पक्ष त्याचं त्या ठिकाणी समर्थन करत आहेत किंवा त्याचा निषेध करायला गेलेल्या लोकांना सुद्धा अडवणुकीचं काम ते त्या ठिकाणी करत आहेत। ही महाराष्ट्रात दिसण्याची दुर्दैवी घटना सध्या या राज्यामध्ये सुरू आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। साहेब, नारायण राणेंनी काल जे आंदोलक आणि जे शिवसेनेचे काही पदाधिकारी एकमेकांना भेटले त्यावेळेस मारहाणीची भाषा केली हां, त्यांनी मी टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं की त्यांनी एकेकाला बघून घेतो, घरात घुसून मारतो वगैरे असं ते म्हटले। परंतु दुर्दैव महाराष्ट्राचं की महाराष्ट्राचे गृहमंत्री मोदी म्हणले की त्यांची ती भाषा आहे ती दम देत नाहीत असं म्हणले। पण सगळ्या महाराष्ट्रानं त्यांचे वाक्य पाहिलेले आहेत। नेमकी आता एक विरोधी पक्ष म्हणून तुमची काय मागणी आहे किंवा काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, आमचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या राज्याची वाटचाल चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही गडबडीमध्ये उभा केला आणि तो त्या ठिकाणी पडला। खरं तर सगळ्या मंत्रिमंडळानं याचा निषेध केला पाहिजे, पण तसंही त्या ठिकाणी घडत नाही। एक मंत्री महोदय असं म्हणले की वाईट घडल्यातून चांगलं घडतं, हे तर अतिशय दुर्दैवानं ते कणकवलीचे त्या ठिकाणी आहेत। तर या मंडळींचं फक्त शिवाजी महाराजांचा उपयोग हा राजकारणासाठी करायचा, लोकांच्या भावना भडकवण्यासाठी करायचा, त्या माध्यमातून मतदान घ्यायचं, परंतु शिवाजी महाराजांचा विचार पुढे न्यायची भूमिका नाही। आणि त्यांनी त्यांचा उभा केलेला पुतळा हा सुद्धा योग्य जर उभा राहत नसेल तर हे देशाच्या दृष्टीने दुर्दैवी घटना घडलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।